आहे तो मी त्यांच्या वतीने वाचून दाखवतो। सर्वप्रथम प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व जलसंपदा, जलसंधारण तसेच जलसंपदा व मैत्री संघातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देतो। काही अपरिहार्य कारणास्तव मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। 14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील वंचित, दलित यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले। ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते। त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला नाही, तर महिला सक्षमीकरणासाठीही कार्य केले। बाबासाहेबांनी महिलांसाठी समान हक्क, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयी लोकांना जागृत केले। शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे, यावर त्यांची नितांत श्रद्धा होती। शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते। व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो। प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचे ब्रीदवाक्य होते। डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व। त्यांनी प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती। सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला। गलित गात्र झालेल्या मनामनांतून समाज क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवून डॉक्टर आंबेडकर यांनी मृतवत झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले। बाबासाहेब म्हणायचे की स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो। त्यांच्या या पुरोगामी विचारांमुळेच ते आज कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणा स्रोत आहेत। स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या। स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर आंबेडकरांनी दूर केली। 1927 ते 1956 पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला। 1942 साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी स्वच्छता पाळा, सर्व दुर्गुणांपासून दूर राहा, मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्त्वाचा उपदेश महिलांना केला। दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला। श्रमजीवींच्या पाठीशी ते कायम खंबीरपणे उभे राहिले। दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहिले। केवळ दलित, वंचित नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंचन क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांनी जलव्यवस्थापनाचे महत्त्व ओळखले आणि जलधोरण तयार करण्याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांनी सन 1942 ते 1945 दरम्यान नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती। ती आजच्या राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पांची प्रेरणा ठरली। दामोदर खोरे प्रकल्प, हिराकुंड धरण, सोन नदी प्रकल्प यासारख्या महत्वाकांक्षी जलप्रकल्पांच्या निर्मितीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असा विश्वास होता की पाणी हे सर्व नागरिकांचे संसाधन आहे व त्याचे समान वाटप करणे आवश्यक आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे। या महामानवाला विनम्र अभिवादन। धन्यवाद।